हॅलो, आवाज वाढतो. हॅलो, चला, गुड इव्हनिंग. थकले का रे? नाही ना. हां, चला. ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा एक वेळा. ऑनलाईन चला. आपण आधी स्टार्ट केलं का? हां, ओके. चला, चॅटबॉक्स ओपन नाही झाला का? रिफ्रेश करू बघा एकदा. व्हिडिओ पण लोड होतोय रे. व्हिडिओ नाही दिसत आहे. हां, हां, खाली घे. बरं, खाली घे. कमेंट्स खाली घे. हं? व्हिडिओ नॉट लोडेड का बरं येते रे? सर, व्हिडिओ नॉट लोडेड का बरं येते? चल, इकडे AC नाही लागला का रे? हां, ठीक आहे, लागेल. ओके, चला, ठीक आहे. चला, गुड इव्हनिंग. कमेंट्स थोडं बेटा मोठ्या कर थोडंसं. जाऊया आपला आजचा पुढचा जो पोर्शन आहे हनीबीचा, ॲपिकल्चरचा, तो पाहूया आपण पुढे आता. काल आपण बऱ्यापैकी पाहिलं होतं यांची हिस्ट्री कशी असते, कॉम्ब कसा असतो ते आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर एकंदरीत एका पोळ्यामध्ये जवळपास 32 ते 60,000 माशा असतात ते आपण पाहिलं होतं. मग हनीबीच्या 3 वेगवेगळ्या कास्ट असतात. एक असते क्वीन, दुसरी असते ड्रोन आणि तिसरी असते वर्कर बी. या 3 प्रकारच्या मधमाशा असतात हे आपण काल पाहिलं होतं. मग आपण थोडंसं पुढे गेलो होतो. काल आपण सुरुवातीला हनीबी कास्टमध्ये 3 गोष्टी पाहिल्या होत्या की हनीबीमध्ये जनरली पोळ्यामध्ये त्या हनीबीच्या जे पोळा आहे त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे कप्पे असतात. आणि या 3 वेगवेगळ्या कप्प्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक असतं राणी माशीचं असलेलं घर, दुसरं असतं ते म्हणजे क्वीनचं किंवा राणी माशीचं, दुसरं असतं ते म्हणजे ड्रोन्सचं, आणि एक पर्टिक्युलरली जो कप्पा असतो तो असतो वर्कर बीसाठी. आणि ऑब्वियस गोष्ट आहे, वर्कर बीसाठी जो कप्पा असतो तो असतो मोठा, बरोबर. राणी माशीसाठी जो कप्पा असतो तोही मोठा असतो, पण वर्कर बी जे आहेत ते हजारोत असतात, लक्षात घ्या. आणि जे ड्रोन्स असतात तर ड्रोन्स काही शेकड्यात असतात, लक्षात घ्या. एका पूर्ण कॉममध्ये एक सिंगल राणी माशी असते. पूर्ण कॉममध्ये एक सिंगल राणी माशी असते. एका पूर्ण कॉममध्ये एक सिंगल राणी माशी असते. किती? सिंगल. बरं, पुढं बघ. ड्रोन्स किती असतात? 3. तुला हल्लं पाहिजे बुटानं. 3, 200 ते 300 असतात. आणि वर्कर बी हजारात असतात, लक्षात घ्या. मग काल आपण यांची कास्ट पाहत असताना किंवा हनीबी काल पाहत असताना एक गोष्ट महत्त्वाची आपण शिकली होती. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस राणी माशी अंडी घालते, ज्यावेळेस राणी माशी अंडी घालते त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, लक्षात घ्या, की सगळ्यात पहिल्यांदा राणी माशीमध्ये जे फर्टिलाइज्ड एग असतात, आपण काल पाहिलं होतं फर्टिलाइज्ड एग, की नॅप्च्युअल फ्लाईट घेतो, ड्रोन असतो, फिमेल उडते हवेमध्ये, ड्रोन उडतो हवेमध्ये, दोघांचं मीटिंग हवेमध्ये होतं, ज्याला नॅप्च्युअल फ्लाईट म्हणतात. मग ड्रोनच्या शरीरातले स्पर्म जे आहेत ते फिमेलच्या शरीरामध्ये चालले जातात, तिथं ते स्पर्म स्टोअर राहतात. भविष्यामध्ये फिमेलचा ओम येतो, ड्रोनचा स्पर्म येतो, दोघं फर्टिलाइज करतात आणि एग बाहेर पडतात. या एगला म्हणायचं फर्टिलाइज्ड एग. आणि जे एग जे ओव्हम डायरेक्ट शरीराच्या बाहेर पडतात त्यांना म्हणतात अनफर्टिलाइज्ड एग. काय म्हणतात? अनफर्टिलाइज्ड एग.
म्हणजे फर्टिलायझड एग असतात यांच्यापासून जनरली फिमेल तयार होतात. फिमेल दोन पद्धतीने, जर फिमेल तयार झाली ती रॉयल जेलीवर खात असेल, हेवी फिडिंग करत असेल, तिला म्हणायचं क्वीन. फिमेल तयार झाली रॉयल जेली खात नसेल, साईजला छोटी राहत असेल, तिला म्हणायचं वर्कर बी. याच्यानंतर अनफर्टिलायझड एग पासून तयार होतात मेल आणि भविष्यामध्ये हे तयार होतात ड्रोन्स. काय तयार होतात? ड्रोन्स. लक्षात घ्या. आता जाऊया पुढे आपण. आता इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं, काल क्वीन बी जे आहेत यांच्या लाईफ स्पॅनच्या बाबतीत सुद्धा पाहिलं होतं आपण. लाईफ स्पॅनमध्ये आपण पाहिलं होतं 2 ते 5 वर्ष. इकडचे लाईट याच्यावर घेतले नाहीत का? घ्यायला सांगा. लाईफ स्पॅन जे आहे, लाईफ स्पॅन जवळपास असतो 2 ते 5 वर्षांचा यांचा, बरोबर. 2 ते 5 वर्षांचा. सर एग ले कर क्वीन 2-3 दिवसात, मग त्यापैकी रॉयल जेली फीड करून त्यातून क्वीन नाही का होत? मला पर्सनली विचारा, एवढं मोठं वाचायचं कंटाळा येतो. पर्सनली विचार जा किंवा मला एक मेसेज टाका, माझा नंबर आहे तुमच्याकडे, मला एक मेसेज टाका म्हणजे मला वाचून सांगता येईल बेटा. जाऊया पुढे. मग यांचं लाईफ स्पॅन आपण पाहिलं 2 ते 5 वर्ष जवळपास जगतात. त्याच्यामध्ये नॅचरल फ्लाईट घेतात, अंडी घालतात, दररोज 1500 ते 2000 अंडी घालतात. ह्या फिमेल आहेत, ह्या क्वीन आहेत. मग आपण पुढे गेलो होतो, यांच्या बाबतीत पाहिलं होतं की एक राडी माशी जी आहे ही क्वीन सबस्टन्स करते किंवा क्वीन सबस्टन्स तिला म्हणतात, जे सिक्रेट करते, जे पूर्ण मधमाशांच्या पोळ्यामध्ये पसरतं आणि त्यांची बगावत ते होत नाही. बगावत होत नाही म्हणजे काय? जे क्वीनचं सबस्टन्स असतं ते मॅन्डिब्युलर ग्लँडमधून ते सिक्रेट करतं, पूर्ण पोळ्यामध्ये, मधमाशांच्या पूर्ण पोळ्यामध्ये ते पसरतं आणि मधमाशांच्या पूर्ण पोळ्यामध्ये पसरल्यानंतर लक्षात घ्या, तिथं असलेल्या ज्या माश्या आहेत यांच्यामध्ये डॉमिनेटिंग कॅरेक्टर्स आपल्याला दिसायला लागतात या राणी माशीचे. म्हणजे कसं? त्या वासामुळे ज्या माशा बगावत करू शकतात, ज्या स्वार्मिंग करू शकतात, ज्या अब्स्कॉन्डिंग करू शकतात. स्वार्मिंग म्हणजे काय? त्या ज्या माशा आहेत त्या एका ठिकाणाहून निघून जातात, दुसऱ्या ठिकाणी पोळं जाऊन तयार करतात. याला म्हणतात स्वार्मिंग किंवा अब्स्कॉन्डिंग. बगावत नाही करत, कारण काय? त्या राणी माशीचं जे सबस्टन्स असतो, जो सिक्रेशन असतं, लक्षात घ्या, ज्या राणी माशीचं सिक्रेशन असतं ते राणी माशीचं सिक्रेशन त्यांना तसं करू देत नाही. आता पुढे जाऊयात आपण. ड्रोन्स काल आपण पाहिले होते. ड्रोन्समध्ये आपण काल पाहिलं होतं 57 दिवसांचं आयुष्यांचं काम फक्त एकच, जन्माला येणे, मीटिंग करणे आणि मरून जाणे. 57 दिवसांचं यांचं लाईफ स्पॅन. तयार होतात अनफर्टिलायझड एग पासून आणि बेसिकली जे मेल्स आहेत, काल पाहिलं असेल आपण, हो का? ज्यांनी कालचं लेक्चर केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा यूट्यूबला पहा आणि त्याच्यानंतर मग आजचं लेक्चर पहा. पुढे जाऊया आपण आता. ड्युटीज ऑफ ड्रोन्स काल आपण पाहिल्या होत्या. यांचं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे मीटिंग. बाकी मग थोडंफार काम, थोडंफार म्हणजे काय? जे हाईव आहे त्या हाईवचं टेम्परेचर थोडंसं मेंटेन करणे, थंड करणे, हे थोडंसं एक काम, छोटंसं काम ते ड्रोन्स करतात. बाकी काही विशेष असं कोणतंही काम ते करत नाहीत. आता बघूयात वर्कर बीच्या बाबतीत. वर्कर बीज, तर वर्कर बीज नेमक्या काम कसं करतात, कशा पद्धतीने ॲक्ट करतात हे आपण बघूयात वर्कर बीजच्या बाबतीत. आता वर्कर बीजला ज्यावेळेस तुम्ही पाहता सगळे कामं आता ह्या ज्या, जसं पॉलिनेशन असेल, ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, बरोबर आहे का? हे करणं, कॉम्ब तयार करणं, कॉमला टेम्परेचर मेंटेन करणं, कॉमचं रक्षण करणं, बरोबर आहे का? यांच्यामध्ये स्टिंग असतं. स्टिंग म्हणजे काय? जर कोणी जवळ आलं, बरोबर आहे का, त्याला चावा घेणं, हे सगळं काम कोण करते रे? हे मधमाशा काम करतात. कोणत्या? वर्कर बी. अरे लक्षात आलं का? हॅलो, लक्षात घ्या. वर्कर बी जे आहेत यांचं काम एकच आहे, रक्षण करायचं. किंवा जनरली सगळे जे कामं आहेत, सगळे टोटल होल अँड सोल कामं ह्या वर्कर बीज करत असतात. वर्कर बीजच्या बाबतीत संरक्षण करणे, थंड वातावरण ठेवणे, तिला रॉयल जेली फीड करू घालणे, हे सगळे कामं आहेत. पाहूया आपण आता वर्कर बी नेमकं काय काय काम करतात. मुळात वर्कर बीच्या कामावरून 2 प्रकार पडतात, एक हाऊस होल्ड ड्युटीज आणि एक आउटसाईड ड्युटीज. हे बा लक्षात येते का? हाऊस होल्ड ड्युटीज, आता उदाहरणार्थ वर्कर बी म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादी वर्किंग वुमन आहे, बरोबर आहे का? लेट्स कन्सिडर दॅट की तुम्ही भविष्यात येता कदाचित बँकर झाल्या, असं कन्सिडर करा. तुम्ही भविष्यात समजा बँकर झाल्यात. बँकर समजतं ना? आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये जर गेल्यात, तुम्ही असे भयानक कावर पाहताय. येता कदाचित, मी शब्द वापरला नाही, येता कदाचित, मी डायरेक्ट म्हणलं का? नाही. येता कदाचित तुम्ही भविष्यात बँकर झाल्यात, मग बँकेत जायचं आहे. बँक किती वाजता असते? किती वाजता जावं लागते बँकेत? बिलकुल नाही. बँकेत इफ यू आर अ ऑफिसर, ऑफिसर जर तुम्ही असाल तर ऑफिसरला कोणता टाईमच नसतो. ऑफिसरला कधी जावं लागू शकते? सकाळी 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, रिक्वायरमेंट किंवा ॲज पर युअर शेड्यूल किंवा ॲज पर युअर वर्क. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला टाईम नसतो. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर लवकर जाऊ शकतो, सकाळी 8 वाजता जायचं आणि मनात आला संध्याकाळी 3 वाजता वापस येऊ शकतो विथ ड्यू परमिशन ऑफ मॅनेजर. नाही तर दररोज 2 वाजता घरी झोपायला, बरोबर आहे का? नाही, ते सरनं सांगितलं होतं, आमचं सरनं तर म्हणलं होतं बा की 2 वाजता जायला चालते घरी, तुम्ही काही सांगून राहिले, हा मॅनेजर सोबत भांडून राहिला, बरोबर आहे का? नाही, हो चालतच नाही, ते चालतच नाही. 7 वाजता, 6:30 वाजता, कधी 5:30 वाजता बँकेत, 5:30 ते 10:30 आम्ही बँक करतो, मी चालू घरी, मला खेळायचं आता, बरोबर आहे? तसं चालत नाही. पण जनरली काय, स्पेशलिस्ट ऑफिसर किंवा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, जर तुम्ही ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जर तुम्ही पाहत असाल तर शेतकऱ्यांच्या घरी जाणं, तिथून लोन देणं, त्यांना लोन वसुली करून आणणं, रिकव्हरी करणं, ऑब्झर्वेशन करणं, फील्डवर जाणं. एखाद्या शेतकऱ्याने तुम्हाला जर समजा लोन मागितलं, जर त्यांना लोन मागितलं त्याच्या तिथं जाऊन पाहावं लागेल. एखाद्याने म्हटलं की मला गाई विकत घ्यायच्यात, काय विकत घ्यायचं? गाई. मग तुम्ही त्याच्या शेतावर जाणार, बरोबर आहे का? शेतावर गेल्यानंतर तुम्हाला तिथं कळालं पाहिजे किंवा गाई विकत घ्यायच्यात, याच्याजवळ गोठा आहे का? याच्याजवळ गोठा नाही आहे, बरोबर आहे का? किंवा एखादा शेतकरी आहे ज्याचं म्हणणं आहे मला ट्रॅक्टर पाहिजे, लक्षात घ्या. आणि याजवळ जमीन किती? 7.5 गुंठे. ट्रॅक्टरचं मागचं चाक याच्या दारात, पुढचं चाक दुसऱ्याच्या दारात, अलग लक्षात. म्हणजे याच्या घरी जमीन किती? 7.5 गुंठे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, याच्या घरी ट्रॅक्टर मावे ना, याच्या घरी शेती एवढीच, उभं करायला जागा नाही. किंवा जनरली याला शेळ्या विकत घ्यायच्यात किंवा गाई विकत घ्यायच्यात, त्यांच्या चाऱ्यांची व्यवस्था काय? पाहू पुढे. तसं नाही चालत. पाहू पुढे म्हणजे काय? पाहू पुढे. मग सांगण्याचं तात्पर्य काय
किंवा ज्याही वेळेस तुम्ही पाहता लोन द्यायचं असेल, मग शेतकरी तुम्हाला सापडेल कधी? दुपारी नाही सापडत शेतकरी, दुपारी तो शेतात गेलेला असतो, तो सकाळी सापडतो अर्ली इन द मॉर्निंग. मग 8 वाजता 9 वाजता आपण तिथे जातो, 8 वाजता 9 वाजता आपण तिथे जातो, त्याची फील्ड व्हिजिट करतो, बरोबर आहे का? पाहतो याजवळ खरंच गायी आहेत का, गाई हा वागवू शकतो का, गायींचं उत्पन्न किती निघतं, त्याला विचारायचं. सर मग गायींच्या बाबतीत जर लोन द्यायचं असेल तर मग कसं करायचं, त्याला विचारायचं तू कोणती गाय घेणार आहेस इथे, बरोबर आहे का? आता उदाहरणार्थ शेतकरी अकोल्याचा, त्याचं म्हणणं मला होल्स्टीन फ्रायजन घ्यायची. कोणती गाय घ्यायची? होल्स्टीन फ्रायजन. त्याजवळ पंख्याची व्यवस्था नाही, त्याजवळ एसीची व्यवस्था नाही, कळते का? आणि त्याचं म्हणणं मला होल्स्टीन फ्रायजन घ्यायची. आता होल्स्टीन फ्रायजन म्हणजे विचार करा, काश्मीरच्या पुरीसोबत अकोल्याच्या पुराण लग्न केल्यासारखं झालं डायरेक्ट, ते कळते का? म्हणजे ती एकदम गुलाबी हा पप्पा एकदम रांगडा गडी अकोल्यात, बरोबर आहे का? आणि त्यात भर उन्हात दुपारी 12 वाजता यायचं लग्न ते अकोल्यात. कळते का मी काय सांगतोय? काहीला कळेना, हे पण त्याला कळेना, माहिती का? असेल असं काहीतरी. अरे सांगण्याचं तात्पर्य एक सिंपल आहे, किंवा तुम्ही काश्मीरचे सफरचंद आणून अकोल्यात नाही लावू शकत. होल्स्टीन फ्रायजन एवढ्या थंड वातावरणात राहते तिकडं, तिला तुम्ही इकडे आणून नाही लावू शकत. जसं उदाहरणार्थ एखादा शेतकरी तुमच्याकडे आला, कोकणातला एखादा शेतकरी तुमच्याकडे आला, बरोबर आहे का? तुमची पोस्टिंग झाली समजा उदाहरणार्थ कोकणात, तो म्हणतोय मला कापूस लावायचा आहे, कारण कापसाला पैसे जास्त मिळतात लोन म्हणून, बरोबर आहे का? मला कापूस लावायचा. कोकणात कोणता कापूस लावता येतो का? हा म्हणतो मी चंद्रपूरला हापूस आंबा लावतो. नाही का हाणलं पाहिजे याला बुटानं, बरोबर आहे का? लावता येईल का? मग तशा ठिकाणी लोन देता येईल का आपल्याला? मग हे ऑब्झर्वेशन करायला जायचं फील्डवरती. तर शेतकरी असं म्हणतो का नाही, दुपारी 12 वाजता शेतकरी उठतो, मग 12 वाजता म्हणतो आता माझी आंघोळ बिंगोळ झाली, बरोबर आहे का? मग दुपारी पुन्हा एकदा वामस कुस्की घेईन म्हणतो, ते 12 वाजता झोपते, 4 वाजता उठते, संध्याकाळी 4 वाजता शेतावर फेरी मारून येते. असं नाही होत. तो सकाळी 5-5:30 वाजता उठणार, 8 वाजता तो शेतावर असणार. मग एखाद्या वेळी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला सकाळी पण जावं लागू शकतं. मग सांगण्याचं तात्पर्य, किंवा वर्कर बीज आहेत, लक्षात घ्या, वर्कर बीज आहेत, लाईफ स्पॅन कमी आहे पण कामं भरपूर आहेत. मग यांचं हाऊस होल्ड ड्युटी, मी सांगत होतो की जर समजा यदा कदाचित तुम्ही भविष्यात बँकर झाल्या, मग बँकर झाल्यावर तुम्हाला दोन्ही ड्युटी निभावाव्या लागतील, बरोबर आहे का? घरचं सुद्धा, तुमचे हे तुमच्या ह्यांचा डबा. मी त्यांना सांगेन मेसवर जा. नाही, लग्नाच्या आधी तर खूप सांगायचं, आता कर स्वयंपाक, बरोबर आहे का? घास भांडे, हाऊस होल्ड ड्युटी तुम्ही करणार. हां, हस्बंड चांगले असतील तर ते हेल्प करतील, असं नाही की नाही करणार म्हणून, बरोबर आहे का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. मग तुम्हाला हाऊस होल्ड ड्युटीज वेगळ्या असतील, अरे बरोबर आहे का? मग बाहेरच्या ड्युटीज म्हणजे जसं बँकेतल्या ड्युटीज वेगळ्या असतील, अरे हो का? म्हणजे असं तर नाही होणार की तुम्ही कोथिंबीर निवडायला गेली आहे बँकेत, हां बोला आता, समोरून कस्टमर आला त्याला बसवलं समोर, हे का कोथिंबीर काय, हाऊस होल्ड ड्युटी कोण करण मग, बरोबर आहे का? मी तुमची इथं बँकिंगची ड्युटी करू राहिले, हाऊस होल्ड ड्युटी हे घ्या 2-3, प्रत्येक कस्टमरला 3 कांदे कापून देणे, त्याशिवाय त्यांना बाहेर नाही जात, त्याला कॅश नाही भेटणार. असं ऐसे तर नाही होणार आहे. मग तसं तुम्हाला हाऊस होल्ड ड्युटी वेगळी आणि बाहेरची ड्युटी वेगळी. तुम्हाला हाऊस होल्ड ड्युटी वेगळी, बरोबर आहे का? घरी गेल्यानंतर झाडून काढणे, अरे बरोबर आहे का नाही? खिडक्या पुसणे आहे का नाही? जेवण बनवणे, मग हे कांदा कापणे, हां लसूण कापणे, हां मग हाऊस होल्ड ड्युटी वेगळी, तिथली वेगळी. मग यांच्यामध्ये पण हाऊस होल्ड ड्युटीज वेगळ्या असतात आणि एक्सटर्नल ड्युटीज किंवा आउटसाईड ड्युटीज पण वेगळ्या असतात यांच्यामध्ये सुद्धा. मग आता हनीबीज जे आहेत ह्या कशा असतात, काय असतात, हाऊस होल्ड ड्युटीज कशा असतात, एक्सटर्नल ड्युटीज कशा असतात त्या बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा लाईफ स्पॅन 4 ते 5 महिन्याचा, या रविवारपर्यंत, सोमवारपर्यंत, ऑलमोस्ट सोमवारपर्यंत आपलं ॲपिकल्चर सगळं संपेल. आणि ॲपिकल्चर ज्यांचं पाठ राहिलं, आता सांगतोय मी, त्यांना 2 मार्क किंवा 1 मार्क कन्फर्म 60 पैकी. 60 पैकी एका मार्काला पुढे करायला पुढे का ते नको करू, मग पुढं रिझल्ट गेल्यावर कळलं तुला बावळ्या, कारण तुम्हाला ती कॉलेजची सवय अजून गेली नाही ना रे, बरोबर आहे का? ज्या प्रश्नाला जास्त मार्क तो प्रश्न आधी करायचा. अर्ध जरी इंग्लिश लिहिलं तर 4 तर पडतील, अरे बरोबर आहे का नाही? मग तुम्ही काय करणार? किंवा मोठा प्रश्न, मोठे प्रश्न शोधा ज्याच्यात इंग्लिश आहेत, बरोबर आहे का? इंग्लिश आपण पाठ करायचो ना, बरोबर आहे का? हां, इंग्लिश आय कार्डच्या मागे, हातावर, बरोबर आहे का, पायावर फार गजनी होऊन गेले सगळेजण, बरोबर आहे का? बरं पोरी पण इंग्लिश विचारायचा आजूबाजूला, इंग्लिश काय, इंग्लिश सांगतो कधी, बरोबर आहे का? सांगणं गड्या बस का, याला कधीच कोणती पोरगी बोलेल नाही, तिने इंग्लिश विचार, मा पेपर राहतो तो, हे गे लिही तू पास झाली पाहिजे, बास यही आहे जिंदगी, बरोबर आहे का? अभि भामट्या तू नापास उराला आणि मग नंतर कळालं की हा फेल झाला, कशाला मरायला त्याचं पाहिलं मी, बरोबर आहे का? टेन्शनमध्ये या. सांगण्यात तात्पर्य लाईफ स्पॅन 4 ते 5 महिन्याचा लाईफ स्पॅन वर्कर बीजचं लक्षात घ्या. 4 ते 5 महिन्याचा लाईफ स्पॅन. स्मॉलर इन साईज. सगळ्यात मोठे साईजला कोण असते? कोणती माशी असते? क्वीन. सर लक्ष द्या व्यवस्थित. कोणती? क्वीन. 2 नंबरला ड्रोन आणि सगळ्यात छोटी माशी वर्कर साईजनं. कळतं का मी काय सांगतोय? सगळ्यात मोठा क्वीन, साईजनं सगळ्यात मोठी असते क्वीन. 2 नंबरला, 3 नंबरला वर्कर. आता ज्या लोकांनी आजचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी आज पहिल्यांदा काय करायचं? घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर आजचं आणि कालचं दोन्ही लेक्चर ॲपमध्ये पहिल्यांदा एकदा रिवाईज करून घ्यायचे. ज्या लोकांनी पाहिलं नसेल लेक्चर त्यांनी. मी पुन्हा सांगतोय, सुरुवातीला एकदा मागं कळाले, बरोबर आहे का? नंतर मग शेवटपर्यंत आपण मागे मग जाऊ दे आता पुढच्या वर्षी पाहतो, बरोबर आहे का? मग उगाच सांगतो लोकांना आता मी जनरल बँकिंग करतो. मग काही दिवसानंतर ॲग्रिकल्चरचं लेक्चर आहे, सर मी आता जनरल बँकिंग करायलो आणि जनरल बँकिंगमध्ये याला रताळा येत नाही तिकडं, बरोबर आहे का? त्याला नंबर सिरीज काढता येत नाही साधी 2, 4, 6 हे म्हणते 10, अबे 8 राहिलं काय बरं, आणि जनरल बँकिंग करायची याला. आता पहा पुढं सगळ्यात जास्त नंबर कोणाचा असतो? तर सगळ्यात जास्त नंबर असतो तो म्हणजे वर्कर बीचा. दे आर स्टराईल फिमेल. त्या फर्टाईल असतात का? त्या मीटिंग करू शकतात का?
हे असतात स्टराईल. स्टराईल म्हणजे वांस, बरोबर आहे का? हे असतात वांस. दुसरी गोष्ट, ह्या कुठं राहतात? वर्कर सेलमध्ये. मी काल सांगितलं तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात. सगळ्यात पहिल्यांदा क्वीन सेल, दुसरं ड्रोन सेल, तिसरं वर्कर सेल. या पद्धतीचे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे सेल असतात. हे वर्कर सेलमध्ये राहतात. त्याच्यानंतर यांचं काम काय? पोलन ग्रेनला ॲडहेअर करणं. आता नेमकं असते कसं हे मी सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ एकनाथजी या ना, थँक्यू यार, तुम्ही काल रसगुल्ला होते. काल मला कमेंट खूप सुंदर आली तुमच्या बाबतीत, एक बिना रसाचा रसगुल्ला. नाही, इज अ गुड मॅन, इज अ गुड पर्सन. असं करा. आता हे उदाहरणार्थ फुल आहे, ते कोण आहे? काल रसगुल्ला होते का? आज फुल आहे ते. हां, आता उदाहरणार्थ, आता बघा लक्षात घ्या, हे आहे अँथर. काय आहे अँथर? समजते का? पोलन ग्रेन समजतात? पोलन ग्रेन सगळ्यांना समजतात नक्की का बॉईज? हां, पोलन ग्रेन समजतात. इथे पोलन ग्रेनचं लक्षात घ्या, थोडंसं मोठं हनी बाय उराला. आता इथं पोलन ग्रेन्स आहेत, इथं पोलन ग्रेन्स आहेत. आता हनीबीला तिच्या मागच्या पायावर असतात पोलन बास्केट्स. काय असतात? पोलन बास्केट्स असतात. काय असतात? पोलन बास्केट्स. आता काय करते हनीबी? उडत उडत जाते. लक्षात घ्या. आता ही कोणती असेल? राणी माशी उडन का? राणी माशी कशाला उडते? नेप्च्युअल फ्लाईटला, बरोबर आहे का? ड्रोन कशाला उडतो? आता वर्कर बी उडतात कशासाठी? पोलन ग्रेन जमा करायचे आहेत, हनी जमा करायचंय, मध जमा करायचंय, बरोबर आहे का? आणि हे जमा करण्यासाठी सोबत सोबत पॉलिनेशन इनडायरेक्टपणे होतं त्यांचं. पॉलिनेशन इनडायरेक्टपणे. आता पहा, हनीबी गेली उडत उडत. लक्षात घ्या. आता हनीबी याला मारते धडक अशी. आलं का लक्षात? आता धडक मारल्यानंतर, आता हे रिजिड फुल आहे, बरोबर आहे का? पण जनरली फुलं कशा असतात? बरोबर आहे का? तुम्ही हळू धडक मारा, हळू बरोबर नाही, हळू मारा. आता हे फुल आहे, लक्षात घ्या. हे आलं लक्षात? हे अँथर्स आहेत, अँथर्स. हा पहा, आता यांच्या पायावरती काय आहे? पोलन बास्केट आहे आणि यांच्या शरीराला ॲडेसिव्ह ग्लू आहे. मग आता हे ज्यावेळेस धडक मारतात इथं, हळू लक्षात घ्या, थांबा तसंच. आता हे पोलन ग्रेन्स काय? आता त्यांनी जशी धडक मारली, हे अँड्रोशियम आणि हे अँथर्स जे आहेत किंवा हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे असे झटकल्या जातात. आलं का लक्षात? कारण त्यांनी धडक मारली आहे. आणि हे पोलन ग्रेन्सनी धडक मारल्यानंतर त्यांना पोलन बास्केट, मग ते पोलन ग्रेन्स पडतात त्या बास्केटमध्ये आणि त्यांच्या अंगावर चिटकतात. आलं का लक्षात? मग आता हे उडत उडत दुसरीकडे जातील. आलं का लक्षात? उडत उडत दुसरीकडे जातील. कोण? वर्कर बी. कोण? तुम्ही असे मंद बुद्धीसारखे बसू नका गड्या, काहीच कळणार नाही तुम्हाला. जरा पुढं बा, लक्ष द्या. बस, थँक्यू. आता हे वर्कर बी आहे, मग हे दुसरीकडे चाललं, बरोबर आहे? पुन्हा पंछी बनून उडती फिरून चाललं, दुसरीकडे झाली, बरोबर आहे का? मग दुसरीकडे गेली, तिचं धडक मारल. आता तिथं हिच्या बास्केटमध्ये पहिलेच पोलन ग्रेन्स आहेत. तिच्या पोलन ग्रेन्स, नवीन पोलन ग्रेन्स घेईन का? नाही. मग ही बास्केट रिकामी करायची नवीन फुलांवरती. सर मग बाबळीच्या झाडावरचे पोलन ग्रेन्स निंबाच्या झाडावर टाकले चालन का? नाही चालत. नुसते असे पोरले चालन का? कडे चालायला पाहिजे. म्हणतात काय एवढं, बरोबर आहे का? पण पोलन ग्रेन्स पडत असतील, पण फर्टिलायझेशन होईल का? नाही होणार ना रे, नाही होणार. मग ज्यावेळेस सेम स्पेसिसच्या पोलन ग्रेन्स नेऊन टाकतात, लक्षात घ्या, सेम स्पेसिसचे पोलन ग्रेन्स देऊन टाकतात. सेम स्पेसिसचे पोलन ग्रेन्स देऊन टाकल्यानंतर मग होते पॉलिनेशन, मग होते फर्टिलायझेशन, बरोबर आहे का? हे अशा पद्धतीने होतं. मग हे लक्षात घ्या, पोलन ग्रेन्स ॲडहेअर करणे, त्यांच्या बॉडीला पोलन बास्केटमध्ये पोलन ग्रेन्स घेणे, उडत उडत जाणे, दुसरीकडे जाऊन पोलन ग्रेन्स टाकणे, हे सगळं काम कोण करते? वर्कर बीज. कळतंय का? मी सगळ्यात शेवटी रिवाइज करून देईन एका टप्प्यामध्ये, पण पहिल्यांदा लक्ष व्यवस्थित डिटेलमध्ये. आता जाऊया पुढे. ड्युटीज 2 प्रकारच्या असतात. ज्यावेळेस त्यानं जन्म घेतला वर्कर बीनं, तिथून पुढे 3 आठवडे म्हणजे 3 वीक्स, बरोबर आहे का? 3 आठवडे हाऊसहोल्ड ड्युटी करतात आणि रेस्ट ऑफ द लाईफ, बाकीच्या उरलेल्या लाईफमध्ये आउटडोर ड्युटी करतात. आता हाऊसहोल्ड ड्युटीज म्हणजे काय? लक्षात घ्या, बाळा लक्षात घे. कारण यांचं ॲव्हरेज लाईफ स्पॅन असतं जवळपास 6 वीकचं ॲव्हरेज लाईफ स्पॅन. मी काय सांगितलं तुम्हाला आठवते का? 4 ते 5 महिने अप्रॉक्सिमेटली, 4 ते 5 महिने, 6-8 वीक किंवा 10 वीक, बरोबर आहे का? 10 तुम्ही जनरली 10 वीक्स म्हणू शकता. 10 × 40 कळतंय का? जवळपास एक 4-1 महिने किंवा 3-4 महिने, 2 ते 5 महिन्यांपर्यंत त्यांचं लाईफ स्पॅन असतं. मग सुरुवातीचे 3 आठवडे फक्त आणि फक्त पहिले सुरुवातीचे 3 आठवडे लक्षात घ्या. पहिले 3 आठवडे हे काय करणार? पहिले 3 आठवडे हाऊसहोल्ड ड्युटीज. आता हाऊसहोल्ड ड्युटीज कोणत्या असतात ते आपण पाहूया आणि मग पाहूया आउटडोर ड्युटीज काय असतात. आता पॉलिनेशन हाऊसहोल्ड ड्युटी का आउटडोर रे? इकडचे पुढे बोला. कशा सर? इकडचे काय? पण काय पॉलिनेशन कसे आहे? आउटडोर ड्युटीज आहेत. बी हायला क्लीन करणं, ही कशी ड्युटी आहे? काय? हाऊसहोल्ड. आलं का लक्षात? सर मग त्यांच्याकडे काही पोछा वगैरे असा तसलं काही नसते. पहा पुढं हे उगत दाखवलेलं आहे. हे बघा, हे आउटडोर ड्युटीज. हे बघा सर, मग असं कमंडलू असते का तिच्याजवळ? नाही. लोक पार काही लोक विचार करतील मग असं असते काय? हे फक्त ॲनिमेशन आहे, बरोबर आहे का? आपल्या पुरायला चॅलेंज नाही, ते तुम्ही दाखवलं होतं त्यावेळेस पुढं जाऊ. आता हां, काही सांगतात त्यानं. तर मागच्या वेळेस तुम्हाला एखाद्या वेळी अक्षय सर सांगते ना अनुभव. मी अक्षय सर वराडे सर मागच्या वेळेस आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला बसलो होतो. यावर्षी सारथीचे जास्त नाही, पण 1000 मुलं इंटरव्ह्यूला होते. AFOच्या जास्त नव्हते, पण 1000 होते. म्हणजे आमचे जीव गेले पार. माझे अक्षय सरचे, प्रदीप पाटील सरांचे, आमचा जीव गेला अक्षरशः. एवढे इंटरव्ह्यू घ्यावं लागले. 1000 इंटरव्ह्यू घेतलेत. मग पोरं यायचे. मग सगळ्यात शेवटचा दिवस, ऑलमोस्ट आता इंटरव्ह्यू संपत आले. आम्ही थोडेसे रिलॅक्स झालो. मग एक पुण्यावरून तथाकथित एक मुलगी आली इंटरव्ह्यू द्यायला आणि योगा पाटील सर नव्हते, वराडे सर होते. मधात मी बसलो होतो, अक्षय सर होते पॅनलला. आम्ही 3 जण बसलेलो होतो. मग ती मुलगी आली. तुम्ही रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं माहीत असेल ना मधात? रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं. मग ती मुलगी आली आणि विचारला वराडे सरांनी तिला प्रश्न, बेटा रशिया आणि युक्रेन जे युद्ध सध्या चालू आहे यावर तुझं मत काय? तर मुलीला विचारलं. खूप सुंदर उत्तर दिलं. सर पण मी म्हणते मुळात युद्ध करायचंच कशाला? आता वराडे सर ऐकणार आहेत का? नाही, पण तरी पण सांगा ना मग मला तुम्ही.
वराडे सर ऐकत नाहीत मग, बरोबर आहे. तरी पण तुम्हाला काय वाटतं, काही पुस्तक लागता होगा ना, बरोबर आहे का? काही तर वाटत असेल तुम्ही काही तर सांगा, बरोबर आहे का? मग ती मुलगी सांगायला लागली, नाही सर युद्धशस्त्रामध्ये असं होतं तसं होतं, बरोबर आहे का, मृत्यू होता, ते होते ते होते. पहिल्यांदा अक्षय सर उठून गेले, मग थोड्या वेळानंतर पुन्हा तेच, पण तरी पण सांगा ना मग तुम्हाला काय वाटू राहिलं. वराडे सर तिला विचारलं, मग थोड्या वेळ मी बाहेर गेलो. अक्षय सर म्हणजे का बाहेर आले, आतमध्ये तलवारी चालू आहेत, एखादी लागली बिगली म्हणून मी बाहेर आलो म्हटलं. सो हे का सांगितलं कारण तिनं कुठेतरी एखाद्या ठिकाणी पाहिलं असेल, एखाद्या ठिकाणी आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, आपण कुठेतरी युट्यूबला कुठेतरी एखाद्या ठिकाणी पाहतो, एखादी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, आपल्यापैकी 50% लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी राहतात, बरोबर आहे का? कुठेतरी काहीतरी वाचले राहते. आता हनीबीचं काल परवा एक तुम्ही पाहिला असेल, एक प्रोजेक्ट आला होता. त्या प्रोजेक्ट कोणतरी कुठेतरी काहीतरी वाचते आणि मग अचानकपणे मेसेज टाकतं की सर मग या प्रोजेक्ट बाबतीत तुमचं मत काय. मग मी एकच उत्तर देत असतो, माझं काहीही मत नाही, मी म्हणतो होऊ द्या प्रोजेक्ट, बरोबर आहे का? तर सांगण्याचं तात्पर्य ह्या ज्या मधमाशा आहेत तर असं कमंडलू बिमंडलू काही नसते. मधमाशा मध गोळा करतात, नीट आहे का? मधमाशा मध गोळा करतात, बरोबर आहे का? आणि हे मध तुम्ही मधमाशांचं जे मध तुम्ही खाता, बाबा रामदेव जे मध तुम्हाला देतात, बरोबर आहे का, ते उष्ट मध असतं मधमाशांचं. ते उष्ट मध असतं मधमाशांचं. म्हणजे मधमाशा काय करणार, ते मध घेणार, ते चावणार, ते त्यांच्या पोटात घालणार, लक्षात घ्या, तिथं ते डायजेस्ट होणार, त्याच्यावर प्रक्रिया होणार, मग ते वॉमिट करणार आणि ते मध आपण खाणार. दॅट इज अ कम्प्लिटली ट्रू थिंग. हे तुम्हाला आहे पुढे शिकायला की मधमाशाचं जे मध आहे, बरोबर आहे का, तर हे मध आपल्याला असं मिळतं, अशा पद्धतीनं मध आपल्याला मिळत असतं. जवळ पुढे आपण आता मग पहिल्यांदा पाहूयात की बा तिला आपल्याला हाऊसहोल्ड ड्युटीसाठी ड्युटी ज्या करायच्या त्या कशा पद्धतीने ती करते. सगळ्यात पहिल्यांदा 4 प्रकार पडतात त्या असलेल्या हनीबीचे, 4 वेगवेगळे प्रकार पडतात त्यासाठी ती जे ड्युटीज परफॉर्म करते याच्यासाठी 4 वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार नर्सरी बी, दुसरा रिपेअर बी, तिसरा क्लीनर बी आणि चौथा फॅनर बी. नीट आहे का? पहिला प्रकार आहे नर्सरी बी. आता नर्सरी बीचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. नर्सरी बीज बेसिकली छोट्या छोट्या हनीबीजच्या ज्या बीज असतात त्यांना म्हणतात नर्सरी बीज. त्यांचं काम एवढं असते की आजूबाजूला असलेल्या ज्याही नवीन हनीबीज आहेत त्यांचं संरक्षण करणं, त्यांना पालनपोषण करणं, त्यांच्यासोबत जाऊन खेळणं. दुसऱ्या आहेत रिपेअर. जिथं कुठं साधारणतः पोळं डॅमेज झालेलं असेल, तिथं जाणे, तिथं रिपेअर करणे, हे त्यांचं काम. तिसऱ्या आहेत क्लीनर्स. कोण आहेत? क्लीनर्स. पूर्ण आतमध्ये असलेलं क्लिनिंग करणे, पूर्ण हाऊसहोल्ड. कारण काय, रोज कुठं ना कुठं वर्कर बी जाणार, असं लक्ष द्या चष्म्यावर. त्या वापस येताना त्या एकट्या येणार का? नाही, त्या पोलन ग्रेन्स घेऊन येणार, मग ते सगळा धिंगाणा इथं पडलेला असेल की नाही रे, अरे हो का नाही? मग ते रोजच्या रोज क्लिनिंग करणं गरजेचं म्हणून क्लीनर्स. आणि सगळ्यात शेवटी फॅनर्स. आता तुम्हाला पेपरमध्ये असाही प्रश्न येतो, विच अमंग द फॉलोइंग बी कास्ट इज युजफुल फॉर द मेंटेन द टेम्परेचर ऑफ हाईव्हचं टेम्परेचर मेंटेन करायला बऱ्याचदा आपण वाचतो काय ड्रोन्स, पण लक्षात घ्या ॲक्च्युली इट इज द फंक्शन ऑफ फॅनर्स. त्यांच्यामध्ये फॅन कशासाठी वापरतो आपण? गरमी कमी करायला म्हणजेच काय, थंडी, थोडं वातावरण थंड ठेवायला बी हाईव्हचं. अरे कळतंय का? कारण तुम्ही माशा पाहिल्या असतील, ज्या मधमाशा आहेत त्या कधीच उष्णतेत राहत नाहीत. अरे बरोबर आहे का? मधमाशा उष्णतेत राहत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की एखादा मटका आहे, बरोबर आहे का? एखाद्या देवाच्या ठिकाणी तुम्ही कधीतरी जातात, तिथे एखादा छोटासा माठ ठेवला असतो, त्याच्या आजूबाजूला मधमाशा घोंगावत असतात. अरे पाहिलं की नाही? मग तिथं जाऊन आपल्याला ते भांडं उचलण्याची हिंमत होत नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट युक्रेनवरून इकडे चाले का? तुमच्या आजूबाजूला मंदिरं असे माठ बीट कधी आयुष्यात पाहिले नाही? असू शकते असं. अरे पाहिलं असेल नाही का माठ बीट, त्याच्यावर माशा बसलेल्या, उचललं झाकण, एखाद्या वेळी चावली असन, हा पार सुजून घरी आला असन, आयुष्यभर 8 दिवस यांना विचार केला असेल कशालाच मी तिथं पाणी प्यायलो. मग थंड हवेच्या ठिकाणी राहतात, म्हणून या फॅनर्सचं काम हे आहे की तिथं वातावरण थंड ठेवणे, आता जाऊया पुढे. आता हाऊसहोल्ड ड्युटीजमध्ये काय काय येतं ते पाहूया आपण. हाऊसहोल्ड ड्युटीमध्ये पहिल्यांदा येतं हनी कॉम्ब तयार करणे. मॅडम, हनीचं कॉम्ब तयार करणे. कॉम्ब तयार करणे म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं की हनीचं जे पोळं आहे, आता नवीन ठिकाणी जिथं असं आडवाट असते किंवा ज्या ठिकाणी आपला हात पोचत नाही अशा ठिकाणी ते बनतं. तुम्ही पाहिलं का कधी रस्त्याला असं आडवं, भिंतीला आडवं कधीतरी बनलंय, असं कधी पाहिलं का? जिथं कोणी जात नाही त्या कोपऱ्यामध्ये जनरली हे बनतं. मग आता अशा कंडिशनमध्ये दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट कॉम्ब बिल्ड करणे, दुसरी गोष्ट वॅक्स सिक्रेशन करणे. तर पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न येतो वॅक्स ग्लँड्स किंवा वॅक्स सिक्रेशन करणे. मेण काल सांगितलं तर मी चिमणीचं घर, मेणाचं, कावळ्याचं घर, शेणाचं, ते मेण जे आहे, जी आजी लावते, तर हे मेण जे आहे हे सिक्रेशन करणं सुद्धा काम कोणाचं आहे? हो, तुमच्या वर्कर बीचं. तिसरी गोष्ट, ते यंग लार्वीला रॉयल जेली आणतात बाहेरून, पोलन्सवरून आणतात त्या, आणि रॉयल जेली जी आहे, बरोबर आहे का? तर रॉयल जेली, आता जनरली रॉयल जेली तयार कशी होते? काल बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की रॉयल जेली म्हणजे काय. जनरली हायपोफॅरिंजियल ग्लँड जी असते, लक्षात घ्या, हायपोफॅरिंजियल ग्लँड म्हणजे कसं? हायपो म्हणजे मागे, फॅरिंजियल म्हणजे काय? फॅरिंग्स. तिथे जी ग्लँड प्रेझेंट असते त्या ग्लँडला म्हणतात हायपोफॅरिंजियल ग्लँड. आणि ज्यावेळेस हे पोलन आणतात, आता बी ब्रेड कशाला म्हणतात? जर पोलन आणि हनी या दोघांचं मिक्सचर असेल, हे बा लक्षात दे, जर पोलन आणि हनी या दोघांचं मिश्रण असेल तर त्याला म्हणतात बी ब्रेड. काय म्हणतात? बी ब्रेड. आणि याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून हायपोफॅरिंजियल ग्लँडमध्ये जनरली रॉयल जेली क्रिएट होते. आणि लहान बाळांना, कारण राणी माशीचे लहान बाळ असतात, त्या राणी माशीने अंडी घातल्यानंतर पुन्हा एक राणी जन्माला येणारच असते. बघा, लक्षात घ्या, ती राणी माशी जी अंडी घालते त्याच्यात 1500 ते 2000 अंडी घालते. मग कधीतरी 5-6 महिन्यातून एकदा त्या सगळ्या अंड्यातून एक नवीन राणी माशी पुन्हा जन्माला येते. मग ज्या हनीबी जन्माला येतात किंवा ज्या हनीबी जन्माला आल्यानंतर त्यांना रॉयल जेली खाऊ घालणे, त्यांना बी ब्रेड खाऊ घालणे, हे सगळे कामं कोण करते? जनरली तुमच्या वर्कर बीज करतात. कोण करतं? वर्कर बी करतात. बरोबर आहे का? पुढे जाऊ, लेक्चर थांबलं नाही आहे, मधात क्लिक करा, पुढे जाऊ. बरं, ओल्डर लार्वीला, आता लार्वी म्हणजे काय? आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तर वेगवेगळ्या लाईफ स्टेजेस असतात. जसं मुलांच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या लाईफ स्टेजेस असतात. बालपण, बरोबर आहे का? मग त्याच्यानंतर तरुणपण आहे का नाही? मग त्याच्यानंतर म्हातारपण, धडकलं गचकलं गेलं. यांच्या लाईफमध्ये पण काही लाईफ स्टेजेस असतात. बालपण, थोडंसं मोठं बालपण,
त्याच्यानंतर लग्न झाल्यावर अजून मोठं बालपण आणि मग पुन्हा मोठं बालपण, अशा 4 लाईफ स्टेजेस असतात, लक्षात घ्या. तुमच्या लाईफ स्टेजेस, यांच्या लाईफ स्टेज. मग आता विचार करा, ह्या आळ्या बिळाच्या आहेत, यांच्या लाईफ स्टेजेस असतील का नाही? मग आपण जे म्हणतो का निम्फ, अडल्ट, लार्वी, बरोबर आहे का? तर त्या लाईफ स्टेजेस आहेत. अंड्यातून बाळ बाहेर पडलं, बरोबर आहे का? लार्वी, ज्या कोणत्या बाळाला पाय नसतात त्याला म्हणतात निम्फ. अरे कळते का? अडल्ट म्हणजे काय? ज्यावेळेस ते मोठं होतं. मॉथ म्हणजे काय? याला भविष्यात पंख फुटतात त्यावेळेस त्याला मॉथ किंवा बटरफ्लाय म्हणतो आपण. म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय? ज्या आळ्या आपल्याला दिसतात, ज्या आपल्याला आळ्या दिसतात, त्या भविष्यातले फुलपाखरं असतात, लक्षात घ्या. फुलपाखरं म्हणजे काही एवढे चांगले नाही आहेत, दिसायला छान दिसतात ते, पण काय? दे आर हॅव्हिंग द डॅमेजिंग नेचर, लक्षात घ्या. जसं शब्द ऐकला असेल तुम्ही, अनार बटरफ्लाय. शब्द ऐकला असेल ना, अनार बटरफ्लाय. अनार म्हणजे काय? पोमोग्रेनेट म्हणजे काय? डाळिंब. अरे बरोबर आहे का? मग डाळिंबाचं बटरफ्लाय ते पण डेंजरस आहे, बटरफ्लाय. मग त्यांची जी डॅमेजिंग स्टेज असते ती असते लार्वी. लार्वी म्हणजे काय? अळीला म्हणतात लार्वी. मग यांच्या ज्या लार्वीज असतात, लहान लार्वींना जनरली रॉयल जेली खाऊ घातली जाते. मोठ्यांना, ज्या मोठ्या लार्वीज असतात त्यांना बी ब्रेड खाऊ घातला जाते. बी ब्रेड म्हणजे काय? पोलन ग्रेन आणि हनी यांचं मिक्सचर कॉम्बिनेशन, त्याला म्हणतात बी ब्रेड. काय म्हणतात? बी ब्रेड. पुढे जाऊ आपण. जनरली फीडिंग अँड अटेंडिंग द क्वीन. जी क्वीन आहे, वर्करचं काम काय? ब्लू टी शर्ट वाले सर, लक्षात द्या. क्वीनचं काम काय? क्वीन पडून राहते फक्त, कारण ती मोठीच्या मोठी, साईजला मोठी, ती क्वीन फक्त पडून राहते. तुम्ही राजेशाही थाट पाहिला असेल ना कधीतरी, असा एक राजा पडून राहतो, मग त्याला अंगूर बिंगूर खाऊ घालतात. इनाबेशाही त्याला बाजूला ठेवलेलं, इनाबेशाही, बरोबर आहे का? चिअर्स, इनाबेशाही. अरे बाबू, त्याला अंगूर बिंगूर खायला देतात असे लटकवून, बरोबर आहे का? शीप सारखे. हां हो, शीपला असं फूड लटकवून खाऊ घातलं जाते, माहिती असेल ना तुम्हाला? गोटला शिपला नाही, गोटला. मग अंगूर बिंगूर असे ते राजेशाही थाटात. तशी ही क्वीन नुसती पडलेली असते, ती काहीच काम करत नाही. काही पाहिलं का तिनं? काही वातावरण थंड केलं, काही झाडपूस केली, काही केलं का तिनं? काम कोण करते? वर्कर बी. त्यातल्या त्यात वर्कर बीला अजून दम क्वीनचा, तिला अटेंड करणे. हो मे हेल्प यू मॅम. क्वीनला कोण अटेंड करते? वर्कर बी. तिथं जाणार, काही पाहिजे का आपल्याला? हो, मला जरा रॉयल जिली आणून दे. चालली बिचारी टोले घेत तिला रॉयल जिली आणायला. रॉयल जिली आणली, घ्या रॉयल जिली घ्या, बरोबर आहे का? रॉयल जिली देणार तिला. काय झालं? काही नाही, मला जरा इथे इचिंग होते, जरा असं करून देते का? बरोबर आहे का? हां, अरे बाबा क्वीन लई भयानक राहते, बरोबर आहे का? परंतु तिचा डॉमिनन्स दाखवायचा असतो की तो मैं सबसे बढिया हूं, बरोबर आहे का? मैं हूं खुदा, तिला दाखवायचं असते, बरोबर आहे का? म्हणजे बाकीचे जे वर्कर बी असतात त्यांना बळजबरीनं बोलवणे, बरोबर आहे का? सगळ्यांना असं उभं करणे म्हणजे आता लगेच डोक्यात इमॅजिनेशन चालू त्यांच्या. राणी पडलेली असं अशी, बरोबर आहे का? मग सगळे असे ताटं घेऊन उभे. तुमच्या डोक्यात आता इमॅजिनेशन तसं चालू झालंय, सगळेजण ताटं घेऊन उभे, बरोबर आहे का? मग सगळेजण, मग तिकडून तुम्हाला मी म्हटलं हे संरक्षण करतात की तुमच्या डोक्यात इमॅजिनेशन, मग भाले असतील, ते भाले क्रॉस केले असतील असे, है ना? कोणी कुणी भाला, आधी कुणी भाला. मग राणी माशी म्हणाली की कोणी आहे का तिकडं, बरोबर आहे का? कोणी आहे का? मग वर्कर बी तिकडे येणार पळत पळत, जी हुजूर, बरोबर आहे का? मग सांगा बा आता कसं वाटलं तुम्हाला, बरोबर आहे का? हाऊ मे आय हेल्प यू, बरोबर आहे का? तर तसं काहीच नसते. नॉर्मली काय, तिला ज्यावेळेस वाटलं ती पुन्हा क्वीन सप्तन सिक्रेट करणार आणि सगळेजण इथे या रे बरोबर आहे का? आणि सगळेजण चुपचाप तिथे येणार. आल्यानंतर काय, चला मला खायला द्या, बरोबर आहे का? माझं अंग स्वच्छ करा, हे पण काम वर्कर बीला करावं लागते. क्लिनिंग ऑफ क्वीन हे पण करावं लागते त्यांना, बरोबर आहे का? पुढे जाऊ आपण आता. मग आता याच्या सोबत फीडिंग ऑफ ड्रोन्स. हे राजा आहे ना, ती राणी आहे, फुकटचा राजा आहे ना रे. अरे हो की नाही? बघा आता तुम्ही ट्रेंड पाहिला असेल ना, डॉक्टरची जी मिसेस असते तिला सगळेजण विनाकारण डॉक्टरीन म्हणतात की नाही. बँकरचा जो हजबंड असतो त्याला किंवा सरपंच असेल एखादी महिला, बरोबर आहे का? तर त्याला तिच्या हजबंडला SP म्हणतात, सरपंचपती. अरे हो ना, तर ते फुकटच आहे का नाही ते? अरे फुकटच टोले आहेत का नाही? आता या ड्रोनना असं काय शौर्य दाखवलं का? लढाईवर गेला का? काय केलं यानं? का काही संरक्षण केलं, बरोबर आहे का? काहीच केलं नाही ना रे, फुकटे नाही ड्रोन. अरे 100% ना रे. अरे हो का नाही? हा, याला काय काम केलं? काहीच नाही. नॅक्च्युअल फ्लाईट मीटिंग केलं, बरोबर आहे का? आणि आता मी झालो राजा का? कारण ती राणी तर मी राजाच असणार आहो. हे ड्रोन, हे बावळ, याला खाऊ घालण्याचं काम सुद्धा वर्कर बीला बळजबरी करावं लागतं. घेणं ना तिनं रिकामे टोले, तिला तर करावंच लागतं, बरोबर आहे का? यालाही खाऊ घालावं लागते बावळ्याला, ड्रोन्सला. क्लिनिंग, सगळं क्लीनर्स मी तुम्हाला सांगितले क्लीनर्स असतात. व्हेंटिलेटिंग म्हणजे काय? आता सध्याचे व्हेंटिलेशन नाही आहे, बरोबर आहे का? म्हणजे आपला पूर्ण एकमेकांचा श्वास एकमेकांमध्ये मिसळतोय, आहे का नाही? ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा ॲग्रिकॉस, बरोबर आहे का? सगळ्यांचे श्वास एकमेकांना गुदमरून आपल्याला एका दिवशी एखादं गुदमरणार आहे डेफिनेटली. मग सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या सर, लास्ट बेंचवाले, सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. क्लिनिंग करणं किंवा व्हेंटिलेशन म्हणजे काय? इकून हवा आली पाहिजे, तिकून हवा गेली पाहिजे. तुम्ही कधी जर ते मधमाशांचं पोळं घेतलं असेल, कधीतरी तुमच्यापैकी मधमाशा कोणीतरी म्हणजे मधमाशांचं जे पोळं आहे ते उठवलं असेल, मधमाशा तिथून काढल्या असतील, काहीच नाही, जायचं तिथं बिंदास मोकळं जायचं, बरं का? जास्त काय नाही, असं मोकळं जायचं आणि तिथं काय करायचं? धूर करायचा. हे मधमाशांचं पोळं एक टेबल घ्यायचा असा, त्याच्या खाली धूर करायचा असा आणि तिथं जाऊन उभं राहायचं, बरोबर आहे का? एक नंबर मजा, शिंग मजा, बरोबर आहे का? डबला कोणाला सापडणार नाही एवढा सुजन. मधमाशांना सगळ्यात जास्त भीती वाटते पाण्याची. जरा कदाचित भविष्यात मधमाशा तुमच्या मागे लागल्यात, मी मधमाशा बोललो, तर पाण्यात जाऊन लपायचं. सर मुंडकं वरती काढायचं का? बिलकुलच नाही. मुंडकं खाली. सर किती वेळ असतं जोपर्यंत मधमाशा तिथून जात नाहीत? मधमाशा किती वेळ जात नाहीत हे त्यांच्या मूडवर डिपेंड आहे. आपण काय सांगावं त्याच्यात, बरोबर आहे का? ती त्याच्या मूडवर आहे सगळं रे, ते किती वेळ तिथं थांबणार ते. मग आता ज्या मधमाशा आहेत, क्लिनिंग करणं, व्हेंटिलेशन करणं, कुलिंग करणं, हाईवला व्हेंटिलेशन करणं म्हणजे काय? कुलिंग करणं. हे सगळे कामं कोण करते रे? मी करतो. मी करतो. आता कोण करते? हां, वर्कर बीज. बोलत चला मग रे, तुम्ही लोक भयानक बा.
नेक्टर घेणे, स्टोअर करणे, हनी स्टोअर करणे, हनी पचवणे, लक्षात घ्या हे सगळे कामं ही करते. आउटडोअर ड्युटीज काय, कलेक्टिंग द नेक्टर, पोलन, प्रोपोलिस किंवा वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करून आणणे. त्यांनाही तहान लागते, लक्षात घ्या. मधमाशांनाही तहान लागते. ब्ल्यू टी शर्टवाले सर जांभळे देऊ नका पुढे पहा. त्यांनाही पाणी लागतं, पाण्याची भीती वाटते त्यांना, लक्षात घ्या. पाण्याची भीती वाटते पण पाणी पण त्यांना लागतं, लक्षात घ्या. वॉटर, पोलन, नेक्टर हे सगळं त्यांना लागतं. बी ब्रेड त्यांना लागते. रायपनिंग ऑफ हनी इन द हनी स्टमक. रायपनिंग मी आता सांगितलं, पचवणे. पहिल्यांदा हनी काय करणार, ते अंधार हनी आणल्यानंतर त्यांच्या पोटात जाणार, ते पचवणार, डायजेशन करणार. लक्षात घे, तिथं रायपनिंग होणार म्हणजे पिकणार, हनी पिकणार. आणि त्याच्यानंतर आपण जे डायरेक्ट झाडावरचं एखाद्या वेळी तुम्ही गुलाबाचे फुलं बिलं, काही लोकांना सवय असते गुलाबाच्या पाकळ्या खाणे, काही लोकांना सवय असते, तुम्ही पाहिलं असं ना, कागद खाणे, गुलाबाच्या पाकळ्या खाणे, पाहिले असतील ना असे लोक तुम्ही, नालायक. हां, किंवा मग एखादं फुल भेटलं की ते फुल असं तोड दे, त्याला तुमच्या गमतच नाही, झाडाला हातच मारन, बेंचवर काहीतरी लिहून ठेवन, अशी राहते एक कॅटेगरी. मग हनी जे आहेत, हनी बी आणतात, हनी आणतात, लक्षात घ्या. त्या पोटात घालतात, त्याला पचवतात, रायपन करतात आणि त्याच्यानंतर मग काय करतात, ते बाहेर काढतात, उलटी करतात त्याची, आणि त्याच्यानंतर ते हनी आपण स्टोअर करतो. ज्यावेळेस आपण मधमाशांचं पोळ्यामधून मधमाशा उडवून टाकतो ना, त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं त्याच्यातून जे मध बाहेर पडत असतं, ते मध पिकवलेलं मध म्हणजे रायपनड मध असतं, लक्षात घ्या. रायपनड हनी असतं. पुढे जाऊयात आपण आता. एक्स्ट्रा युनिक नाव आहे, कार्ल वॉन फ्रिंच नावाच्या सायंटिस्ट आहे, कार्ल वॉन फ्रिंच. यांच्यासाठी टाळ्या वाजवतात लोक, रिझन त्याचं तसंच आहे. कार्ल वॉन फ्रिंच याला नोबेल प्राइज मिळाला. तुम्ही जर अँटमॅन नावाचा पिक्चर पाहिला असेल, लक्षात घ्या, तर या हनीबी जे आहेत, हनीबी डान्स करतात बॉस. हनीबीचं कम्युनिकेशन एवढं जबरदस्त राहते, सुबब, एकदम सुबब. जसं आपलं कम्युनिकेशन एकदम भयानक स्ट्रॉंग राहते, बरोबर आहे का. चौथ्याचं दुसरं आपलं कम्युनिकेशन राहते का नाही भयानक. बरं, त्यात तुम्ही एखाद्या हुशार पोराला विचारा, ते त्याचा पिंड सोडत नाही. 9.2 वाले ही कॅटेगरी. आपल्यासारख्या अतिसामान्य 6.5 वाल्याला जर समजा 9.2 वाल्याला जर एखादं विचारलं चौथ्याचं दुसरं, मला पण नाही आला तो. पाहिला असेल ना, तर तुम्हाला कसं काय माहित, अबे सास भी कभी बहुत ही ना, तर माहित आहे ना, बरोबर आहे का. चौथ्याचं दुसरं बस तेवढंच नाही आलं मला. मग चौथ्यात तिसरं सांग, ते पण नाही आलं मला. मग सगळ्यात शेवटी याच्यावर येतो, आता काही तो सांग, पासिंग पुरतं तर सांग कमीत कमी, बरोबर आहे का. मग बड्या मुश्किलनं ते असा पेपर धरतंय एका बाजूला, बरोबर आहे का. असं चुकून थोडं आपल्याला दाखवते, पटकन पुन्हा हात ठेवते, पुन्हा दाखवते, पुन्हा हात ठेवते, बरोबर आहे का. आणि ते सांगते चौथ्याचं तिसरं, आपण लिहितो 5व्याचा 6व्यात. ते मग कळते का, अरे क्वेश्चन नंबर चुकला. शेवटी जाता तिथं पेपर ठेवता पण मास्टरच्या पुढं क्वेश्चन नंबर 6. बस एवढंच राहिलं होतं सर. अबे लिहिलंच तेवढंच काय राहिलं होतं, बरोबर आहे का. यांचं भयानक काम राहते कधी, सॉर एवढं दुसरं सांगा गड्या, ते इन्व्हिजिलेटरला, सर याचं सांगा गड्या, एवढं दुसऱ्या सांगा, तिसरं सांगा. नाही बेटा, नाही सांगू शकत. मास्टर पुन्हा वापस फिरून येते, सर आता तरी सांगा. ते पुन्हा अंदाज घेऊन येते, दुसऱ्याचं तिसरं कोणी पाहून तर नाही राहिलं. सी याचं सी. भयानक काम आहे ना रे. तुम्ही विचारून बाबा एखाद दिवशी, सर हे दुसऱ्या सांगा ना, दुसऱ्या सांगा ना. अभ्यास करता येत ना उभे तुला, बरोबर आहे का. खिशातल्या मायक्रो कार्ड पहिले बाजूला, काय बोलावं. चला पुढं. आता हे डान्स, यांचा डान्स एवढा सुपर राहतो, टेल वॅगिंग डान्स असतो. 2 प्रकारचे डान्स असतात. आपण हनीबीच्या कम्युनिकेशनवर शिकणार आहोत. एवढं जबरदस्त असते की 50 किलोमीटरच्या किंवा 50 मीटरच्या एरियात पहिल्यांदा एक हनी, आता मला सांगा, एवढ्या मोठ्या वर्कर बी आहेत तिथं. आता पहिल्यांदा एक वर्कर बी जाते, हे काय करतात माहिती आहे का, आधी उधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ. ह्या वर्कर बी करतात. म्हणजे काय, काही लोक इकडे जातील हनी शोधायला, काही लोक इकडे जातील, सगळेच्या सगळे एका कोपऱ्यात जातील रे. आता हे समजा यांचं सेंटर आहे, लक्षात घ्या, हे यांचं पोळ आहे. मग ते काय करतील लक्षात घ्या, ते पाहते ते ऋषिकेश समोर पाय बावळ्या. मग आता काय करा, हे सेंटर आहे, हे सेंटर आहे, लक्षात घ्या. मग अर्धे लोक जातील इकडं, अर्धे लोक जातील इकडं, आणि काही लोक इकडे जातील. हे चारही बाजूला, सगळ्या बाजूला पसरतात. मग हनी बी काय करतात, वर्कर बी एकट्या जातात आणि तिथं 50 मीटरच्या एरियात यांना असं दिसलं की यस आता इथं हनी आहे. मग काय करतात, तिथं डान्स करतात. त्या डान्समध्ये गणपती डान्स नाही, गणपती डान्स नाही, लक्षात घ्या. डान्स म्हणजे काय, टेल वॅगिंग डान्स. मी दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला. सर्क्युलर डान्स असतो. मग त्या सर्क्युलर डान्स केला की तो इशारा राहतो की बाकीच्या, अरे इकडे या, बरोबर आहे का. कसं काय, इकडं हनी आहे, तिकडे कुठे हिंडायला, इकडे या, बरोबर आहे का. तर हे कम्युनिकेशन असतं. तो बीच्या डान्सचं कम्युनिकेशन, हे कम्युनिकेशन असतं. असं कोणी शोधून काढलं, कार्ल वॉन फ्रिंच. कोणी, काय रिकामी धंदे बॉस, विचार करा. म्हणजे रोज जायचं तिथं पाहायचं, डान्स करायला वाटते, बरोबर आहे का. तिनं दुसऱ्या दिवशी म्हणा मंजुलिका, अरे कळतंय का. मग सांगण्याचं तात पाय चंद्रा, बताशा मामा पुढं पहा, त्याला लक्षात घ्या. मग सांगण्यात तात्पर्य ती बोलवते सगळ्यांना, अबे इकडे या, इकडं हनी आहे. मग ते येणार, इथून हनी जमा करणार आणि मग जाणार. तर हे कम्युनिकेशन शोधून काढलं कार्ल वॉन फ्रिंच यांनी, म्हणून त्यांना नोबेल प्राइज भेटलं. पुढे जाऊयात आपण. आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी खूपसं तुम्हाला कळायला असाव्यात. तुम्हाला हनीबीचं कास्ट तुम्हाला कळायला असावं. मोजून 5 टॉपिक आहेत आपल्याला हनीबीचे, मोजून 5 टॉपिक आहेत. त्यातला पहिला टॉपिक संपला, उद्या दुसरा टॉपिक आपला संपेल. पहिला टॉपिक आपला इथे संपतो. अरे कळालं का, नक्की का. हां, आता जे बीटेकवाले लोक आहेत ते एकदा हात वर करा आणि सांगा, कळालं का मला. कळालं का सर, कळालं का.
कळालं नक्की? सगळ्यांना कळालं? फॉरेस्ट्रीवाले आहे का कोणी? हॉर्टिकल्चरवाले आहे कोणी? तुम्हाला तुमची डिग्री बी माहीत नाही का बे? हॉर्टीवाले कळालं का सगळ्यांना? ॲग्रिकल्चरवाले सगळ्यांना कळालं? बाकीच्या डिग्रीवाले ॲग्रिकल्चरवाल्यावर जाऊ नका. मला एक गोष्ट सांगा, जे हॉर्टिकल्चरवाले त्यांना हॉर्टिकल्चरचं 100% येते का? नाही येत ना बे. हॉर्टीवाल्यांना हॉर्टीचं 100% येते का? मग ॲग्रीवाल्यांना ॲग्रीचं 100% येत नाही. तेही पहिल्यांदा शिकू राहिले, तुम्ही पहिल्यांदा शिकू राहिले, बीटेकवाली पहिल्यांदा शिकू राहिले. एखादा बादशाह उठावर हातवर करून सांगा सर यस, याच्यातली एक गोष्ट मला माहिती होती. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा ॲपिकल्चर शिकतात. तुम्हाला हनीबी हा शब्द सोडून, आयुष्यात पहिल्यांदा हनीबी सोडून, हनी आणि हनीबी हे 2 शब्द सोडून आयुष्यात पहिल्यांदा कळालं की ॲपिकल्चरमध्ये अजूनही काही असते. काही ना तर हे पहिल्यांदा कळालं की हनीबीचं रेअरिंग म्हणजे ॲपिकल्चर असते. हेही कळणारी पहिली कॅटेगरी असू शकते आज, बरोबर आहे का? आणि मग सर तुम्ही जे ॲग्रिकल्चर शिकवता ते आम्हाला समजन का? मग आम्हाला 4 वर्ष डिग्री नव्हतं बघा. मी या पद्धतीने डिग्रीला सगळं जे काय असेल मी या पद्धतीने शिकवतो. मला वाटतं असं की सगळ्या लोकांना या गोष्टी कळत असाव्यात. आज घरी जायचं, बिंदासपणे घरी गेल्यानंतर पहिले दोन्ही लेक्चर व्यवस्थित पाहून काढायचे. ॲपमध्ये मल्टिप्लाइड बाय 1.5चा स्पीड ॲड केलेला आहे. तिथं मल्टिप्लाइड बाय 1.5चा स्पीड ॲड केलेला आहे, लक्षात घ्या. तिथं क्लिक करायचं आणि पट कालचं आणि आता लेक्चर पाहून काढायचं. अलग लक्षात? सध्या कोणत्याही सब्जेक्टचा सिलेबसला होमवर्क तुम्हाला अजून दिलेला नाही आहे. त्यामुळं झटाकभर होमवर्क दिला असेल तुम्हाला. कोणता होमवर्क दिला? कॅल्क्युलेशन दिला असेल, बेसिक कॅल्क्युलेशन पॉईंटचं. दुसरं काय दिलं? यालाच काय दिलं? कोडिंग डिकोडिंग. सोपा चॅप्टर येतो, बरोबर आहे का? क्लर्कला तो बऱ्यापैकी येतो, ऑफिसरला तर तेवढा येत पण नाही. हे सांगितलं असेल सरांनी. तुम्ही हे का बरं विसरता की मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होतो, मी बँकेत होतो आणि हे क्वांट रिजनिंग मी पण केलंच असेल. तुम्ही मला सांगू राहिले जरा ते होमवर्क जास्त आहे आम्हाला. चला ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्ही करावं. उद्या दोन्ही लेक्चर पाहून घ्यावे. मंगळवारी तुमची टेस्ट असेल. अरे बाबा, मंगळवारी किंवा बुधवारी तुमची असेल टेस्ट, आणि त्याच्यामध्ये ज्याचा रँक येईल सगळ्यांचीच, ऑनलाईन ऑफलाईन सगळे असेल टेस्ट ॲपिकल्चरवरती, सगळ्या कंप्लीट ॲपिकल्चरवरती. आणि त्या टेस्टला असेल प्राईस. ऑफलाईन वेगळं प्राईस, ऑनलाईन वेगळं प्राईस. ठीक आहे? ऑफलाईन वेगळं प्राईस, ऑनलाईन वेगळं प्राईस. प्राईज असेल, प्राईज म्हणजे तुम्हाला द्यायचं, मी देणार प्राईस. ठीक आहे, चालेल सर. प्राईज म्हणजे एक पेन का? नाही, तसलं काही नाही. 500 रुपये चॉकलेट फॅकलेट नाही, 500 रुपये किंवा 1000 रुपये प्राईज असेल. ठीक आहे, चालेल. तर आज बॉईज पहिलेचा, पण इथून थेट घरी जायचं, रस्त्यात थांबायचं नाही. हां चालेल. ड्रोन नीट घरी जायचं. हां नाही, तू इथून खिडकीतून फेकून नॅपच्युअल फ्लाईटच करतो मी आता. चला पुढं, चला बाय, भेटूया उद्या.